उद्या एनडीए सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प। अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार। टॅक्स सूटपासून ते पेन्शनपर्यंत मोठ्या घोषणांची शक्यता। आरक्षणावर शिंदे पवारांमध्ये तासभर चर्चा। शिंदेंकडून पवारांना सर्वपक्षीय बैठकीचं निमंत्रण। पवारांच्या भेटीनंतर सागर बंगल्यावर शिंदे फडणवीसांमध्ये खलबतं। शहांच्या पवारांवरील टीकेनंतर अजितदादांचं नो कमेंट्स। मंत्री मुंडेंच्या भाजपच्या सुरात सूर तर बावनकुळेंना पत्र लिहित दादांच्या 2 आमदारांची शहांवर नाराजी। शरद पवारांविषयी इतकीच कळवळ होती, मग दादांसोबत का आलात? शरद पवारांची बाजू घेऊन बोलणाऱ्या दादा गटाच्या आमदारांना प्रवीण दरेकरांचा सवाल। मी पण येवल्यात जाऊन उपोषणाला बसतो, मग भुजबळांना कळेल गर्दी काय असते आणि झळ कशी बसते। जरांगेंचा इशारा। आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा। जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांच्या कालावधीपर्यंत मुदत। मुख्यमंत्री शिंदेंचा मोठा निर्णय। विधान परिषदेत क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांचं विधानसभेत तिकीट कापलं जाण्याची शक्यता। उद्या दिल्लीतील काँग्रेसच्या उच्चस्तरीय बैठकीत चर्चा होणार। विरोधक आल्यास योजना बंद होतील। महायुतीला सरकारमध्ये कायम ठेवा, योजना सुरू राहतील, हा दादांचा वादा। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आश्वासन। कुठलीही योजना बंद होणार नाही, त्यात सुधारणा करून आणखी वाढवून देऊ। जयंत पाटलांनी अजितदादांचा दावा फेटाळला, तर लोकसभेतील पराभवानंतर महायुतीला योजना आठवल्याची टीका। मंत्रालयातील टॉयलेटमधील बेसिनमध्ये कपबशी धुतल्याचा प्रकार उघडकीस। मंत्रालयातील 5व्या मजल्यावरील टॉयलेटमध्ये शिपायानं कपबशी धुतली। गर्भपातावेळी प्रियसीचा मृत्यू। प्रियकरांना 2 मुलांसह महिलेला नदीत फेकलं। मावळमधील संतापजनक घटना। विवाहबाह्य संबंधातून महिला प्रियकराकडून गर्भवती असल्याची माहिती। वारणा, कृष्णा, कोयना, अंबा नदीच्या पाणी पातळीत वाढ, तर कोल्हापुरातील पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली। प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना स्थलांतर करण्याच्या सूचना। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे राज्य सरकारचे आदेश। 33% पेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून विभागीय आयुक्तांमार्फत सादर करण्याच्या सूचना।